मागील भागामध्ये आपण बघितलं, आय लव्ह यू. अंजू डोळे बंद ठेवतच म्हणाली, आय लव्ह यू टू. तो तिला पुढे ओढत म्हणाला. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिला घट्ट मिठीत घेत डोळे बंद केले. पुढे सकाळी अंजूला जाग आली. तिने आळस देत बाजूला बघितलं तर रुद्रांश बेडवर नव्हता. जिमला गेला हा विचार करून ती तिचं आवरायला गेली. तयार होऊन ती खाली आली. कुणीच उठलेलं दिसत नव्हतं अजून. कसे उठतील? इतक्या दिवसांनी आज समाधानाने जे झोपले होते सगळे. ती मग किचनमध्ये गेली. चहा ठेवून तिने उपमा बनवण्यासाठी घेतला. तितक्यात अहिल्याबाई आल्या. त्यांनी गप्पा मारतच चहा घेतला. हे अजून कसे नाही आले खाली? अंजू बाहेर डोकावून विचार करत होती. ते बघून त्यांनी विचारले, रुद्रांश नाही उठला का अजून? उठले होते, मी बघून येते एकदा. अंजू हातातलं ताट खाली ठेवत म्हणाली. त्यांनी मान हलवली तशी ती वर गेली. रूममध्ये बाथरूममध्ये तो नव्हता. ती मग वर टेरेसवर गेली. अरे इथे पण नाही येथे. ती स्वतःशीच बोलून खाली आली. सौरभची रूम चेक केली तर तोही नव्हता. तिने खाली येऊन अहिल्याबाईंना ते सांगितलं. अगं जॉगिंगसाठी नक्की डोंगराकडे गेले असणार आज. येतील आता 9पर्यंत. अहिल्याबाई बटाटे कुकरमध्ये टाकत म्हणाल्या. अंजूने मग चपातीचं पीठ मळायला घेतलं. मला नाही जायचं. बाहेरून तानीचा रडण्याचा आवाज आला. पिल्लू, हट्ट नाही बाळ. पुढच्या वर्षी स्कूलमध्ये जायचे की नाही आपल्याला? मग आतापासूनच तयारी हवी की नाही? पूर्वी तिला प्रेमाने समजावत म्हणाली. मग मी घरी करते की स्टडी. मला नाही जायचं ना तिकडे. ती गाल फुगवत म्हणाली. तू तिकडे नाही गेलीस तर तुला छान छान फ्रेंड्स कसे भेटणार पिल्लू? अंजू बाहेर येत म्हणाली. तिने दुधाचा ग्लास टेबलवर ठेवला. तू आहेस की? ती नाक ओढत म्हणाली. अंजू हसत म्हणाली, हो, पण तुला अजून फ्रेंड्स नको का? आणि पिल्लू, जर आपल्या घरात छोटं पिल्लू आलं तर तुझी अंजू मामी काही तुला वेळ नाही देऊ शकणार. मग काय करशील? पूर्वीने तानीला विचारलं अन हसतच अंजूकडे बघितलं. ती बिचारी लाजली लगेच. माझ्यापेक्षा छोटं पिल्लू? तानीने डोळे मोठे करत विचारलं. हो, घरचे पण तुझ्याकडे जास्त लक्ष देणार नाहीत. मग तुझ्यासोबत खेळायला अजून दुसरे फ्रेंड्स हवे ना, म्हणून जायचं बच्चा. पूर्वी तिचं तोंड पुसत म्हणाली. तिने डोळे फिरवत विचारलं, मला खरंच फ्रेंड्स भेटतील अजून? हो, पूर्वी हसत म्हणाली. ताने डोळे पुसत म्हणाली, मग जाते मी. गुड गर्ल, चल पटकन दूध पिऊन घे. पूर्वी तिला ग्लास देत म्हणाली. तितक्यात दिनेशराव आवरून आले. अंजू त्यांच्यासाठी चहा नाश्ता आणायला गेली. दिनेशरावांचा चहा नाश्ता झाला तसे ते तानीला घेऊन बाहेर पडले. तिघीही जेवण बनवण्यात बिझी झाल्या. 10 वाजले तरी त्या दोघांचा तपास नव्हता. अंजूची भीती युक्त हुरहुर आता वाढू लागली. खूप पळवलंस बाबा तू आज, सौरभ आत येत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून अंजू बाहेर पटकन गेली. रुद्रांश आला नाही तेच ती म्हणाली, तुम्हाला सांगून जाता येत नाही का? किती वेळ वाट पाहत होते मी. तिचा चिडका स्वर बघून सौरभनी हसतच रुद्रांशकडे बघितलं. आज त्या दोघीही हसतच होत्या. रुद्रांश हसतच तिच्याजवळ गेला आणि हळूच म्हणाला, सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम होतं? काही स्पेशल? तुम्ही सरा, फ्रेश होऊन या, मी नाश्ता आणते. ती त्याला बाजूला ढकलत म्हणाली. वहिनी फ्रेश होऊनच गेलो होतो बाहेर. मला प्लीज चहा आणा ना. सौरभ बारीक तोंड करत म्हणाला. अंजू प्रश्न विचारणार तेच रुद्रांश म्हणाला. खूप भूक लागली आहे. आलेच. ती बोलून लगेच आत गेली. तोपर्यंत पूर्वीने उपमा गरम केला होता. ती तो बाहेर घेऊन गेली. अंजूने मग चहा बनवून नेला. थोडा वेळ गेला नाही तेच 2 माणसे घरामध्ये खूप साऱ्या बॅग्स ठेवून गेली. या तिघींनी चकित होऊन पाहिलं एकमेकींकडे. समीर ही आल्या आल्या म्हणाला, चला चला लवकर तयार व्हा सगळ्यांनी. काय आहे हे? पूर्वीने बॅग चेक करत विचारलं. धर, ही आहे तुझी. सौरभ एक बॅग तिला देत म्हणाला. रुद्रांशने 2 बॅग्स घेतल्या आणि अंजूचा हात पकडून तिला वर घेऊन गेला. आई तू पण तयार हो. सौरभ अहिल्याबाईंना एक बॅग देत म्हणाला. अरे पण? पूर्वी, ताई तयार तर होऊन ये, मग सांगतो. सौरभ पूर्वीला मध्येच थांबवत म्हणाला. त्या दोघीनंतर समीर व सौरभही आपापल्या रूममध्ये गेले. अहो सांगा ना, ही नवीन साडी का? अंजूने समोरची साडी बघत विचारलं. तो तिला मागूनच मिठी मारत म्हणाला, मी माझ्या बायकोसाठी साडी घेऊ शकत नाही का? ती गोड हसून म्हणाली, तसं नाही पण. चल ना लवकर तयार हो, परत लेट होईल. तो बाजूला होत म्हणाला. तो इग्नोर करत असल्यासारखं वाटलं तिला. नाही, तुम्ही आधी सांगा मला. कुठे चाललो आहोत आपण? ती हट्टाला येत म्हणाली. रुद्राजने तिच्याकडे नजर रोखत बघितलं. तिनेही हाताची घडी घालत त्याच्याकडे रोखून बघितलं. त्याने मग हसतच तिच्या कानात काहीतरी सांगितलं. अय्या खरंच? ती खुश होत ओरडली. उश! त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. तिने हसतच कान पकडला. मी आलेच पटकन. ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली.
ती मग साडी घेऊन आत गेली. ते दोघेही मग तयार होऊ लागले. सगळेजण तयार होऊन खाली आले. फक्त आपल्याच अंगावर लाल साडी बघून पूर्वी चकित झाली. सौरभ त्यांना बाहेर घेऊन गेला. कारमध्ये ते कुठेतरी निघाले. अहिल्याबाईंना सौरभने सांगितलेलं होतं. पूर्वी खूप विचारत होती, पण कोणीच काही बोलत नव्हतं. सगळेजण आता कोर्टच्या बाहेर पोहोचले होते. पूर्वीने उतरून पाहिलं तर समोर मुकेश ब्लॅक व्हाईट सूट घालून उभा होता. तोही पिंक फ्रॉक घातलेल्या तानीला कडेवर घेऊन. सोबत दिनेशरावही नवीन कपडे घालून आले होते. तिने थोडंसं गोंधळून रुद्रांशकडे बघितलं. तो भुवई उडवत हसला. तिने आता आश्चर्याने हसत विचारलं, कधी? 2 दिवस आधीच प्लॅन ठरला होता. फक्त वेळ नव्हता म्हणून आजवर ढकललं. मग कसं वाटलं गिफ्ट? त्याने हसून बोलत विचारलं. पूर्वीने आता थोडंसं भारावल्यासारखंच पाहिले त्याच्याकडे. तिने अहिल्याबाईंकडे बघितलं. त्यांची 3 बोटे ओवाळून दृष्ट काढली तसं तिने लाजतच त्यांना मिठी मारली. आम्ही आलो, कोणीतरी मध्येच ओरडलं. पूर्वीने अहिल्याबाईंपासून बाजूला होऊन पाहिलं. सायलीने जवळ येत तिला मिठी मारली. समोर गावची सगळी मंडळी आली होती. ये, फायनली तुझं लग्न होत आहे, सायली खुश होत म्हणाली. पूर्वी हसून थँक्स म्हणाली. चेहरा चांगलाच उजाळून निघाला होता तिचा. चला, उशीर नको आता, रुद्रांश तिला म्हणाला. ते सगळेजण तिथे गेले. मुकेशच्या आई देखील आल्या होत्या. पूर्वीने थोडंसं टेन्शनमध्ये येत रुद्रांशला विचारलं, तानीला काय सांगायचं? तिला माहीत आहे आणि ती तयारही आहे, हो ना पिल्लू? रुद्रांशने शेवटचा प्रश्न तानीला केला. ती मुकेशच्या गळ्यात हात टाकत बोलली, हो, आणि मम्मा, मला यांनी प्रॉमिस केलं आहे की ते तुझ्यापेक्षा माझे जास्त लाड करणार, मला खूप खेळून देणार. तू जर मला ओरडलीस तर माझी वेस्टी तुझ्यासोबत कट्टी करतील. पूर्वीने थोडंसं लाजतच मुकेशकडे पाहिलं. त्याने हलकीशी मान हलवत चालेल ना विचारलं. तिनेही मान हलवतच हो म्हटले. ते सगळेजण आत गेले. दोघांनीही एकमेकांना हार घालून मॅरेज रजिस्टरवर साईन केल्या. बाहेर येऊन सगळेजण दोघांना कॉंग्रॅच्युलेट करत होते. त्यांनी मोठ्या माणसांचे जोडीने आशीर्वाद घेतले. माझ्या पूर्वीला कधी दुखवू नकोस, नाही तर गाठ माझ्याशी आहे, आजी मुकेशचा कान पकडत म्हणाल्या. तसे सगळेजण हसू लागले. मुकेश त्यांचा हात हातात घेत म्हणाला, तुम्ही काळजी करू नका आजी, आजपर्यंत जेवढा आनंद तुम्ही तिला दिला आहे त्यापेक्षा अधिक प्रेम नि सुख देईन मी तिला. त्यांनी प्रेमाने त्याचा चेहऱ्यावर कुरवाळलं. फोटोग्राफरने फोटोज काढले तसे ते मुकेशच्या घरी रवाना झाले. पूर्वीचा गृहप्रवेश झाला. पूजेची तयारीही करून ठेवली होती आधीच. पूजा करतानाच मुकेशने पूर्वीच्या भांगेत कुंकू भरलं नि गळ्यात मंगळसूत्र घातलं. भाऊक होऊन बघत होती ती गळ्यातल्या मंगळसूत्राकडे. आज पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात करत होती ती तिच्या आयुष्याची. तिने भरल्या डोळ्यांनीच पाहिलं मुकेशकडे. त्याने नकारार्थी मान हलवत तिच्या डोळ्यातलं पाणी अंगठ्याने टिपलं. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. ते पुन्हा जोडीने वडीलधाऱ्यांच्या पाया पडले. पूर्वी तिने श्रावांच्या पाया पडणार तसं तिला रडू कोसळलं. त्यांनी तिला छातीशी कवटाळत त्यांच्याही डोळ्यातल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अहिल्याबाईंनी पण डोळ्याला पदर लावला. कमलाबाईंनी इमोशनल होत त्यांना जवळ घेतलं. इकडे संजय पण आजींना जवळ घेऊन शांत करत होता. महादेवराव ही रुमालाने डोळे पुसत होते. सायली, अपर्णा, समीर, अंजू एकंदरीत सगळेच भावूक झाले होते. पूर्वीचं एकटेपण बघून सगळ्यांच्याच डोक्यावर टांगती तलवार होती. आज पुन्हा एकदा तिचा संसार नव्याने सुरू होत होता. तिच्या पदरात पुन्हा एकदा आनंदाची फुले पडत होती. मुकेशचंही असंच होतं. त्यामुळे त्याच्या आईंचे देखील डोळे तुडुंब भरून आले होते. असे रडत का आहात सगळेजण? मम्मा, बेस्टीने अजून तुला पनिशमेंट पण नाही दिले. आणि तू घाबरू नकोस, मी सांगेन त्यांना माझ्या मम्माला माफ करा म्हणून. भाबडी त्यांनी आपली बडबड करत होती. सगळेजण हसायला लागले. पूर्वीने हात केला तशी त्यांनी तिच्याकडे जाऊन तिच्या मिठीत शिरली. सगळ्यांसाठी जेवण मागवलं होतं बाहेरून. गप्पा मारत मस्तपैकी जेवण झालं त्यांचं. नंतरही मस्त गप्पा रंगल्या होत्या. गावची मंडळी मग निरोप घेऊन गेली. रुद्रांशने अहिल्याबाईंना बाजूला नेऊन काहीतरी सांगितलं. अंजू, घरी जाऊन पूर्वीची बॅग आणतेस का भरून? अहिल्याबाईंनी तिला विचारलं. अगं आई, मी आज येतच आहे, मी आणते, पूर्वी लगेच म्हणाली. अगं जाऊ देत ग, रुद्रांश आणि अंजू ती घेऊन येईल, अहिल्याबाईने नजरेनेच इशारा करत म्हणाल्या. तिला काही समजेना, पण तिने होकारार्थी मान हलवून दिली. रुद्रांश व अंजू घरी आले. मी बॅग भरून येते, अंजू त्याला बोलून वर जाणार तेच रुद्रांशने तिला हातात धरून जवळ ओढलं. ती थोडीशी गोंधळली अन मग नाराज होत म्हणाली, आता का घेत आहात जवळ? सकाळपासून माझ्याकडे लक्ष तरी आहे का तुमचं? तिचा फुगलेला चंबू बघून त्याने तिच्या गालांवर ओठ टेकवले. अहो, ती लगेच लाल गुलाबी होऊन गेली. आता सगळा वेळ तुला बघण्यातच घालवणार आहे मी, रुद्रांश तिची हनुवटी पकडून हलवत म्हणाला. तिने लाजून खाली बघितलं.
ती मग त्याचा हात खाली करत म्हणाली, आले मोठे, आपल्याला परत जायचं आहे. सरा आता. अंजू मिठीतून बाहेर होणार तेच रुद्रांशने तिच्या कमरेत हात घालून तिला उचलून घेतलं. अहो, मध्येच काय हे? तिने चकित होऊन हसतच विचारलं. तो काहीच न बोलता तिला वर घेऊन गेला. तिला बेडवर बसून रुद्रांश तिच्यासमोर एक बॅग धरत म्हणाला, ही साडी घाल आता. अंजूने आत बघितले तर रेड कलरची नेटची साडी होती ती, जिच्यावर फुलांची एम्ब्रॉयडरी केलेली होती. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. कळेल सगळं, जा लवकर, तो तिला हाताला धरून उठवत म्हणाला. त्याने तिला बाथरूममध्ये पाठवलं. अंजू आता विचार करतच साडी बाहेर काढत होती. त्याचं काय चाललं आहे ते काही कळत नव्हतं तिला. तिने ब्लाऊज बघितला तशी डोळे विस्फारून बघत राहिली ती. पाठीमागे डीप नेक होता, त्यात स्लीवलेस, खांद्यावर छोट्याशा लेस होत्या फक्त. बापरे, अशी साडी का आणली यांनी? तिने अंगातली साडी काढत विचार केला. तिने मग बरोबर साडी नेसली. अंजू आवरलं का? रुद्रांशने अधीर होत आवाज दिला. हो, बस 1 मिनिट. तिने खांद्यावरून पदर गुंडाळून घेतला. ती मग तशीच बाहेर गेली. समोर पाहिलं तर रुद्रांश ब्लॅक पॅन्ट आणि वर व्हाईट शर्ट घालून तयार होता. शर्टच्या बाह्या शॉर्ट असल्याने बायसेप्स जबरदस्त उठून दिसत होते त्याचे. तिला साडी लपेटून घेतलेलं पाहून रुद्रांश हसला. हसताय काय? मी असं शॉर्ट कधी घातलं नाही. ती तोंड बारीक करत म्हणाली. तो तिच्याजवळ येत म्हणाला, पण माझ्यासाठी तर घालू शकतेस ना? शेवटी नवरा आहे मी तुझा. त्याच्या नजरेतले खोडील भाव बघून ती कमालीची लाजली. ती लगेच त्याला ढकलून मिररकडे वळाली. मी खाली वाट पाहत आहे आणि केस मोकळेच ठेव. तो तिच्याकडे बघत म्हणाला आणि खाली निघून गेला. अंजूला कळून गेलं की आज काहीतरी स्पेशल करणार आहे तो. तिने मग केस मोकळे सोडले. साजेसा मेकअप केला. हातात लाल बांगड्या घातल्या. कानातले घालून गळ्यातलं मंगळसूत्र नीट केलं. पदर वन साईड सोडला होता तिने. पण समोर स्वतःचे उघडे खांदे बघून तिने ते परत पदराने कव्हर केले. काय करत आहे मी? माझ्या नवऱ्यासोबत जात आहे, मग एवढी का लाजते मी? तिने पुन्हा पदर खाली सोडून दिला. खाली रुद्रांश मोबाईलवर बोलत होता. त्याने कॉल कट करत समोर पाहिलं तसा जाग्यावरच स्तब्ध झाला. अंजू खाली बघत उभी होती. कमालीची सुंदरनी आकर्षक दिसत होती ती त्या साडीमध्ये. ती लाजतच खाली उतरून त्याच्याजवळ आली. भान हरपून बघत होता तो तिला. तिच्या मनात गोड गुदगुल्या झाल्या आता. ती थोडीशी खाकरली तसा तो भानावर आला. आज सुंदरतेलाही मागे सारलंस तू, रुद्रांश हसून म्हणाला. अंजूने लाजून खाली पाहिलं. त्याने तिच्या डोळ्यातलं काजळ घेऊन तिच्या कानामागे लावलं. ती आता हातातच तोंड लपवत हसली. त्याने तिचं ते लाजरं रूप मनात साठवून घेतलं. चलायचं? त्याने तिच्यासमोर हात धरत विचारलं. तिने त्याच्या हातात हात गुंफला. दोघेही मग बाहेर गेले. रुद्रांशने तिला फ्रंट सीटवर बसवलं. तो आत बसला आणि त्याने कार गेट बाहेर घेतली. कुठे जात आहोत आपण? अंजूने न राहून विचारलं. सब्र मॅडम. सब्र का फल मिठा होता है, तो ड्राईव्ह करत म्हणाला. 1 महिना तेच तर केलं मी, ती तोंड बारीक करत म्हणाली. तो तिचा हात डाव्या हातात घेत म्हणाला, बस आता नाही. आता सगळं तुझ्या मनाप्रमाणेच होईल. तिने बाहेर नजर टाकली तर रिसॉर्टकडे जाणारा रस्ता दिसत होता. तिला पहिल्यांदा रुद्रांश जिवंत आहे हे तिथेच तर कळलं होतं. त्यांची पहिली डिनर डेट, त्यांचा पहिला स्पेशल मोमेंट. ती स्वतःशी सगळं आठवून हसली. रुद्रांशी त्याच आठवणींमध्ये हरवला होता. अंधारून आलं होतं थोडंसं. कार थांबली तशी ती भानावर आली. रुद्रांशने तिच्या साईडचा दरवाजा उघडला आणि तिचा हात धरून तिला बाहेर उतरवलं. ते थोडंसं समोर चालत गेले नाही तेच त्याने तिच्या डोळ्यांवर हात ठेवला. तशी ती म्हणाली, अहो श्श, चालत राहा फक्त. रुद्रांश तिचा हात पकडत म्हणाला. दोघेही आता हळूहळू चालले होते. चालता चालता त्याच्या दणकट हातांचा स्पर्श होत होता तिच्या खांद्याला आणि हाताला. अंगावर लागलीच गोड काटा येत होता तिच्या. डोळे उघडल्यावर समोर काय असेल अशी हवी हवीशी हुरहुर लागून राहिली होती मनाला. रेडी? रुद्रांशने हळूच विचारलं. येस, अंजू एक्सायटेड झाल्यासारखी बोलली. त्याने तिच्या डोळ्यांवरचा हात काढला. तिने डोळे उघडले नाही तेच तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या पडू लागल्या. ती खुदकन हसली. वर बघून गोल फिरतच ती त्याचा आनंद घेऊ लागली. रुद्रांशी हाताची घडी घालून बघत होता तिला. तिचं ते हसणं कमालीचं सुकावत होतं मनाला. गोल फिरता फिरता अंजूची नजर समोर गेली. तशी जाग्यावरच स्तब्ध झाली ती. समोर छोटासा पूल होता, ज्याच्या कठड्यावर कॅन्डल्स लावल्या होत्या. पाण्यावर गुलाबाच्या पाकळ्या पसरवलेल्या होत्या. बाजूलाच फुलांनी सजवलेला टेबल होता. तिला कळून गेलं की ही डिनर डेट आहे त्यांची. म्हणजे हे सरप्राईज होतं का? तिने हसतच त्याला विचारलं. त्याने पुढे जाऊन तिच्यासाठी चेअर मागे घेतली. ती खुश होती तिथे जाऊन बसली. रुद्रांशी बसला.
तिने लगेच समोरच्या बाउलवरची झाकणं काढून बघितली. सगळे पदार्थ तिच्या आवडीचे होते. आवडले सरप्राईज? रुद्रांशने विचारलं. ती हसून म्हणाली, हे काय विचारणं झालं? खूप म्हणजे खूप सुंदर आहे. आणि हा व्ह्यू, आय रिअली लाईक इट. द बेस्ट वन. शेवटचं वाक्य ती बाजूच्या पुलाकडे बघत म्हणाली होती. बट यू आर माय बेस्ट व्ह्यू. रुद्रांश हळूच म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं तर तो एकटक बघत होता तिला. तिने लाजून मान खाली घातली. गाल लागलीच लाल होऊन गेले. करूयात सुरुवात? तो हात धुवत म्हणाला. दोघेही मग जेवण करू लागले. जेवता जेवता गप्पा मारत होते दोघेही. रुद्रांश 2 दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये आला होता. पण कामामुळे तो घरी जाऊ शकत नव्हता. तेव्हाच सगळी प्लॅनिंग करून ठेवलेली होती त्याने. किती दिवसांनी आपण असं एकत्र जेवत आहोत. मी खरंच खूप मिस केलं हे. अंजू त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. चेहऱ्यावरही आनंद ओसांडून वाहत होता तिच्या. मी पण आता. रुद्रांशने बोलता बोलता तसाच तिचा हात वर केला आणि तिच्या नजरेत बघतच त्याच्यावर ओठ टेकवले. अंजूने शहारून हात मागे घेतला. तो गालामध्ये सुचक हसला तशी ती गोड लाजत उठली. रुद्रांश उठून पुढे येऊ लागला. अंजूही मागे मागे सरकू लागली. तो तिच्याकडे बघतच चालला होता. चालता चालता तो अडखळला आणि तोल जाऊन धापकन पुलामध्ये पडला. अहो. अंजू हात पुढे करत ओरडली. रुद्रांशने स्वतःला सावरत पाण्याच्या वर आणलं. समोर पाहिलं तर अंजू पोट धरून हसत होती. तिचं ते निखळ हसणं अजूनच आकर्षक बनवत होतं तिला. सगळं आयुष्य बस असंच तिला हसताना बघून काढायचं होतं त्याला. तो तिला बघण्यात हरवून गेला. हसता हसता अंजूने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या खिळलेल्या नजरेने आता तिच्या पोटात खूप साऱ्या उदगुल्या होऊ लागल्या. त्याने बाहेर येण्यासाठी हात पुढे केला. तिने हाताची घडी घालत दुसरीकडे पाहिलं. त्याने तोंड पाडलं तशी ती हसली आणि मग पुढे जाऊन तिने त्याच्यासमोर हात धरला. रुद्रांश. अंजू मोठ्याने ओरडली. कारण त्याने तिला आत ओढलं होतं. तिने कसंबसं स्वतःला सावरत त्याच्या खांद्यावर हात टाकले. काय आहे हे? असं का केलं? तिने घाबरून होऊन विचारलं. रुद्रांशने तिला कमरेला धरून जवळ ओढलं आणि म्हणाला, जस्ट वॉन्ट टू स्पेंड अ रोमॅन्टिक नाईट विथ यू. तुझ्यासोबत रोमॅन्टिक रात्र घालवायची आहे. त्याच्या त्या उत्तराने तिच्या पोटात गोळा आला. ती थक्क होऊन बघत राहिली त्याला. तिच्या मनात असं काही आलं नव्हतं. त्याच्यापासून दूर जाणार तेच त्याने तिला अजून जवळ ओढलं. त्याच्या सफेद शर्ट भिजल्याने त्याचं भारदास्त पिळदार शरीर बाहेर डोकावत होतं. तिची स्त्री सुलभ नजर आता भिरभिरू लागली त्याच्यावर. तिची साडीही घट्ट चिकटून बसली होती अंगाला. ओले केस मानेवरून खांद्यावर विसावले होते. त्याने तिचे केस मानेवरून मागे केले तशी ती जोरदार शहारली. तो आता तिच्या केसांवर खांद्यावर चिकटलेल्या गुलाबाच्या पाकळ्या एक एक करत काढत होता. आणि त्याच्या होणारा थंडगार बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर सरसर काटा येत होता. अंजू आवंडा गिळत म्हणाली, रुद्र. श्श. त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवत तिला थांबवलं. आधीच ते थंड पाणी आणि त्यात त्याचा तो उबदार स्पर्श. तिचं हृदय आता कैक पटीने धडधडू लागलं. त्याने त्याचं बोट तसंच ओठांवर फिरवलं. तेच तिने शहारून त्याला घट्ट मिठी मारली. त्यानेही तिला घट्ट आवळलं. ती उबदार मिठी खूप सुखावत होती त्यांना. 1 महिना वाट पाहिली होती यासाठी त्यांनी. रुद्रांश तिच्या थरथरणाऱ्या नाजूक ओठांवर ओठ टेकवणार तेच तिने त्याला मागे ढकललं आणि साडीवर पकडून पळतच आत गेली. रुद्रांश ओल्या केसांमधून हात फिरवत हसला. तोही मग तिच्या मागे गेला. अंजू दरवाजातून आत गेली तशी जाग्यावरच थबकली. धडधडत्या छातीने समोरचं सुंदर दृश्य बघत होती ती. इथून तिथून कॅन्डल्स लावल्या गेल्या होत्या. सभोवताली गुलाबाच्या पाकळ्यांचा सडा घातला होता. बेडवरही गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेला हार्ट होता. थक्क होऊन ती समोरच बघत राहिली. मागून आलेल्या रुद्रांशने हळूच दरवाजा लावून घेतला. तिच्याजवळ येत त्याने तिच्या कमरेतून पोटावर हात नेत तिला मागे ओढलं. तिने शहारून डोळे बंद करून घेतले. फायनली आज ती त्याच्या रुद्रांशची होणार होती. चालेल ना आज? रुद्रांशने हळूच तिच्या कानाजवळ जात विचारलं. तिने मागे वळत त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या गालांवरचं गोड हसू बघून रुद्रांशने तिच्या खांद्यावर ओठ टेकवले तशी ती नकशकात शहारली. तिने त्याला जोरात मागे ढकललं. त्या लाल साडीपेक्षाही तिचे गाल लालेलाल झाले होते आता. डोळ्यांत कमालीची लाट चढली होती. ती धडधडत्या छातीसोबत पाण्यातून बाहेर गेली. रुद्रांशी हसतच पाण्यातून बाहेर आला. अंजू त्याला पाठमोरी उभी होती. पुढच्या विचाराने पोटात गोळा आला होता. तिला ते हवं होतं. पण रुद्रांश तिच्याजवळ गेला. तिच्या हातांवर हात ठेवत त्याने हळूहळू वर आणले तशी ती जाग्यावरच गोठली गेली. पाठीला त्याच्या छातीचा स्पर्श जाणवला तेच तिने अंग चोरून घेतलं. त्याने तिचे केस एका बाजूने पुढे टाकले. तिची थरथर हळूहळू वाढू लागली. त्याने खाली झुकत तिच्या पाठीवर ओठ टेकवले तशी ती गरकन वळाली त्याच्याकडे.
अंगावरचा केस उभा राहिला होता. वाढलेला श्वास आणि त्याच्यात हृदयाची वाढलेली धडधड सोडून काहीच जाणवत नव्हतं आता त्यांना. शब्दांची गरज नव्हती भावना व्यक्त करायला आज. त्याने अलगद तिला जवळ ओढलं आणि तीही मोगरल्यासारखी त्याच्याजवळ गेली. प्रेमात बुडण्यासाठी अधरलेल्या त्यांच्या नजरा आता एकमेकांच्या काळजाचा ठाव घेऊ लागल्या. रुद्रांशने हळूच पुढे झुकत तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि तिने शहारून डोळे बंद केले. खाली दोन्ही हातांची साडीवरची पकड घट्ट झाली. तो तसाच त्याचे ओठ खाली नेत तिला अजून लाल गुलाबी करत चालला होता. एकमेकांचे गरम उसासे मिसळून एक होत चालले होते. ते बघून त्याचं उत्तर मिळून गेलं त्याला. त्याने तिला तसंच उचलून घेतलं. बेडवर जाऊन त्याने तिला खाली झोपवलं. तिने धडधडत्या छातीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. त्याने तिच्या शेजारी झोपत तिचा चेहरा हातात घेतला. आय लव्ह यू, रुद्रांश तिच्या नजरेत बघत बोलला. आय लव्ह यू टू, अंशू थरथरत्या ओठांनी बोलली आणि तिने बाजूला मान वळवली. रुद्रांशने लगेच खाली झुकत तिच्या मानेवर ओठ टेकवले तसे तिने डोळे बंद करून घेतले. त्याने तिचा चेहरा स्वतःकडे वळवून तिच्या गुलाबी ओठांना ताब्यात घेतलं. दोघेही मोहरून हरवत चालले होते त्या गोड क्षणात. तिने त्याच्या मानेत हात घालून अजून जवळ घेतलं होतं. हळूहळू त्यांच्यातले सगळे आडपडदे गळून बाजूला पडू लागले. हातात हात गुंफत एकमेकांच्या हवाली करून दिलं त्यांनी स्वतःला. मनाने तर एक होतेच, पण आज कुठे जाऊन त्यांना प्रेम भरल्या मिठीत तणालाही थांबा मिळाला होता. जशी जशी रात्र चढू लागली तसा त्यांच्या प्रीतीचा रंग अजून गडद होऊ लागला. एकमेकांच्या प्रेमात गुंफत बहरत एकमेकांचे होत चालले होते ते दोन तडपडलेले जीव. एक पाऊल पुढे टाकत त्यांच्या नात्याची नव्याने सुरुवात करत होते. तर फ्रेंड्स, कथेचा शेवट कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मी नवीन कथा चालू करणार आहे त्या कथेलाही असाच प्रतिसाद द्या. धन्यवाद.